शिवाजी विद्यापीठात सध्या 250हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र रोजगाराच्या संधींशी सांगड न घातल्यानं 14 अधिविभागात 2023-24 या वर्षात प्रवेश क्षमते इतकेही विद्यार्थी मिळालेले नाहीत. मानवी शास्त्र शाखेतही विद्यार्थी संख्या कमी होत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं होतं. सध्याचे अभ्यासक्रम काल सुसंगत नसल्यानं नव्या शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीनं बदल अपेक्षित आहेत त्या गतीनं बदल करून हे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा समितीच्या अहवालानुसार 14 अधिविभागातील अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षाही कमी प्रवेश झाल्याची कबुली दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढल्यानं त्या महाविद्यालयांमधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं. विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहितीही पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानंही ही संख्या घटल्याचं मंत्री पाटील यांनी मान्य केलं. कमी कालावधीचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू आहेत का, असल्यास त्यातून किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठानं कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार केले असून 2024-25 पासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केल्याचं सांगितलं.